पाठातला ते आपली पाठातला राव हरे आपुलिया हिता जो आसे जागता 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 माता पिता दया किया माता पिता दया किया आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया हिता जो आसे जागता
धन्य माता पिता दयानिया धन्य माता पिता दयानिया पुढे कळलं पोटा होती देवाची पुढे कळलं पोटा होती धन्य माता पिता दयानिया धन्य माता पिता दयानिया पुढे कन्या पोटा होती देवाची पुढे कन्या पोटा होती देवाची तया 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 हरिता
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटेवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आयोग पीठे तटे भीमरत्यावर मंदरे काय नातो मनी, समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नं परब्रह्मलिंगं वदे पांडुरंग. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालू चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रय जनी देवाची. या जगद उद्धारा लागी हरिनावतार, मिरविला परिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रय जनी देवाची. कायमा जीवानी मानेर संन्यास, कायमा जीवानी मानेर संन्यास, कायमा जीवानी मानेर शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुगटा. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं राजयं मोक्षाणां ज्ञानदानैक्य रक्षं. गुरुक्षेत्रे निवासनं तन्नमामि. वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल विठ्ठल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाजिया. पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त समय, प्राप्त घटिका नाही वापरनो. किम निमित्तानं आपण एकत्र आलो तो थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी
प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण अप्पासाहेब महाराज मुळे यांना नाक झाली आणि तिचा आज 5वीचा कार्यक्रम आहे. हरिभक्त परायण अमोल महाराज अप्पासाहेब मुळे यांना कन्या रत्न प्राप्त झालं. भाग्यवान माणसं आहे. अहो, कन्या जर झाली तर लोकांना कंटाळा येतो. त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला. लाख लाख धन्यवाद त्यांना. विठाला विठाला. कमी वेळामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन त्यांनी केलं. कालच पुण्याला भाऊ उद्या कीर्तन करायचं आहे. कन्या रत्न आमच्या कुटुंबामध्ये आलं. उद्या कीर्तनाची सेवा करायची. म्हटलं काहीच हरकत नाही, कारण मलाही आज सुट्टी होती. आज वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. एका दगडात 2 पक्षी मेले. विठाला विठाला. अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन आयोजन आहे. आपल्याच परिसरातील गान गंधर्व या ठिकाणी हो हरिभक्त परायण सुरेश महाराज असतील, आमचे मुळे महाराज असतील, गावकरी देवळीकर मंडळी भजनी मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत, सोबत आलेले शेवटीचे भजनी मंडळ आहे, गोळेगावचं आहे, बैरागडकर आहेत, हार्मोनियम वादक आमचे नाना आहेत, मृदंग सम्राट पारसनाथ महाराज नेटके अतिशय सुंदर साथ या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये कंटिन्यू देत असतात. आणि तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी श्रवणाकरता आला. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमची प्रेमाची मूर्ती गवळी महाराज सुद्धा माळीवाडगावून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला मायबाप ते भाग्यवान माणसं आहेत. कारण कीर्तनाच्या माध्यमातून परमार्थाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरता कीर्तन व्यवस्था आमच्या साधू संतांनी निर्माण केली. आमच्या तिथं वाढदिवस आहे या कीर्तनाला, आमच्या गावात सप्ताह आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं वास्तुशांती आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं जावळं आहे या कीर्तनाला. कीर्तन कशा करता मायबाप? अरे साधू संतांचा निरोप शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरता अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची परंपरा आपल्या संतांनी केली. असं घराघरामध्ये जाऊन आपण संतांचा विचार देऊ शकत नाही. देऊ शकतो का? नाही देऊ शकत. हे माध्यम आमच्या संतांनी निर्माण केलं. या माध्यमातून बसलेल्या पैकी एखाद्याला जरी अनुमान फटका बसला तर बसला. विठाला विठाला. ज्यांनी अतिशय आपल्याच गावातली परमस्नेही परममित्र असणारे आमचे मुळे महाराज अतिशय सुंदर साऊंड सिस्टम यांची आहे. अति सुंदर आवाज आहे. घरातले नाही आले तरी चालतात, घरापर्यंत आवाज त्यांचा जातो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम त्यांची आहे. भगवंत तुम्हाला लाख लाख कृपा करू. अशी साऊंड सिस्टीम तुम्ही सर्व महाराजांना देत राहू. म्हणून चला जास्त मी ढकल्या काढत बसत नाही. मूळ मुद्द्यावर आपण येऊ. ज्या निमित्तानं आलो हा परिहार तुम्हाला देऊन टाकला आणि त्या अनुषंगानं आलेली कन्या सुद्धा भाग्यवान आहे. कोण काय करतं कोण काय करतंय, पण त्या जी दिदीचं आगमन झालं, ज्या कन्येचं आगमन झालं, तिचा पायगुण भाग्याचा आहे. तिचा कीर्तनाचं आयोजन झालं. विठाला विठाला. आज आहे 5वी. आज 5वीच्या दिवशी आमच्या संस्कृतीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात का ललाटीने जे लिहिले. आता जुन्या काळामध्ये आमच्या काळात आम्हाला आठवतंय नाण्या होत्या आणि त्या नाण्यावर पाची पुजल्या जायची, त्याच्यावर दिवा लावला जायचा, त्याच्यावर पेन वही ठेवल्या जायची. काय करतात? सट्याई टाकटाकी. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग सट्याई आज काय टाकटाकी त्या दिदीच्या जीवनात परमार्थाचा टाकटाकी. हो, किती भाग्यवान लेकरू जन्माला आला असेल याचा विचार करा. म्हणून त्या अनुषंगाने तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग बेहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी निघून गेल्यानंतर जगद्गुरु पदवी बहाल करणारे तुम्ही आम्ही त्या जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा भंग जन्माला आल्यानंतर धन्यता कुणाला देतात? कोण धन्य आहे या जीवनामध्ये, या संसारामध्ये आल्यानंतर? ज्याच्या जीवनामध्ये बघा जो स्वतःच्या हिताला जागी आहे, कोण जो स्वतःच्या हिताला जागी आहे त्याच्या मायबापाला धन्यवाद. आपुलिया हिता
जो असे जागतात त्याचे मायबाप धन्यवादी का? धन्य मायबाप काय? कारण त्यांनी तसा संस्कारी जन्माला घातलं म्हणून त्यांच्या मायबापाला धन्यवाद. विठाला विठाला त्यांना धन्यवाद का देतात? तर संस्कारी मुलं जन्माला घालणं हे आई बापाच्या हातामध्ये आहे. आज सगळं मिळत पण संस्कार नाही मिळणार. आणि ते संस्कार बघा, कन्या असो का पुत्र असो, कोणी जरी जन्माला आलं तर ते वंशाची वृद्धी करण्याकरताच आलेलं आहे. कुळी कन्या पुत्र पोटीची सात्विक. जर हिताला जागी असेल, जो जीव जो माणूस स्वतःच्या हिताला जागी आहे त्याच्याच कुटुंबात सात्विक लेकरं जन्माला येतात. कोणाच्या कुटुंबात जन्माला यायला तयार नाही. जो सात्विक आहे, ज्याच्या जीवनामध्ये स्वतःचं हित ज्याला कळालेलं आहे, त्याचे मुलं सात्विक असतात. आणि जे सात्विक कुटुंबात आलेल्या लेकराचा हरिक म्हणजे आनंद देवाला होतो. तयाचा हरिक वाणी देवा. भगवंताला असा जीव जन्माला आला, त्या जीवाचं या ठिकाणी कौतुक किंवा आनंद भगवंताला होत असतो. बरं, येऊन करतात काय ते? मायबाप असो किंवा लेकर असो, येऊन करतात काय ते? गीता भागवत करीती श्रवण. गीता आणि भागवत दोन प्रमाण ग्रंथ आपल्या संस्कृतीमध्ये तसे भरपूर आहे. 4 वेद 4 शास्त्र 18 पुराण सगळं सांगितलंय, पण सगळं डोक्यावरून जायचं काम आहे. पण गीता आणि भागवत अशी गोष्ट आहे, जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तुम्ही आम्ही आलो, आणि जन्म आणि मरण आपल्याला जर सुखरूप करायचं असेल किंवा ते आलेल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर गीता सारखा ग्रंथ लागतो, आणि भागवतासारखा ग्रंथ जीवनामध्ये असेल तर त्याचा आल्याचं सार्थक या ठिकाणी होईल. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीतेनं सांगितलं, जे भागवतानं सांगितलं, ते चिंतन ते जीव करत असतात. कोण? आई बाप आणि लेकर. गीतेनं जे चिंतन सांगितलं, भागवतानं जे चिंतन सांगितलं, नामस्मरण सांगितलं, ते करतात. म्हणून ते धन्य आहे. धन्य माता पिता तयाची, त्यांचे मायबाप धन्य आहे. मग अशा जीवाचं आमच्या जीवनामध्ये तुकोबाराय सांगतात, मला त्यांची सेवा घडली पाहिजे. तुका म्हणे मोज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा सज्जनांची सेवा जीवनात जर झाली तर मायबाप जीवनामध्ये कुठेतरी थोडस पुण्य आपल्या पदरात येईल, आणि त्या पुण्यानं आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. असा सरळ सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठल विठ्ठल. आता तुकोबाराय वर्णन करतात आपल्या हिताला. आता आपलं हित कशात आहे? जन्माला येणं, लहानाचं मोठं होणं, 2-4 एकर घेणं, गाडी बंगला घेणं, याला हित आहे का? नाही. याच्यात हित आहे का आपलं? नाही 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 नाही, हित नाही. ही अधोगती बर का. हे सगळं येणारं नाही, जे येणारं नाही ते गोळा करण्याच्या नादामध्ये तुम्ही आम्ही लागल्यामुळं याला हित समजून बसतो. हे हित कधी होऊ शकतं मायबाप? अरे हे जर संगच नाही येणार आहे तर ते हिताचं कसं असेल? आणि जे हिताचं आहे ते दिसत नाही, जे हिताचं नाही ते दिसत. तुमच्या लक्षात येऊ राहिलं का मी काय म्हणून राहिलो? तुकोबाराय काय सांगताय? आपल्या हिताकरता जो जागी आहे. हित कशाला म्हणतात? लहानाचा मोठं होणं, म्हातारा होणं, मरून जाणं, याला हित नाही म्हणत नाही बाबा. हे तर कुत्रे मांजरे बी येते जन्माला येऊच राहिले की नाही तरी काय थोडी श्वान सुपारे बापुडी कमी येत आहेत का? नाही. मग त्यांना त्यांचं हित कळालं का? त्यांना हित कळालं का? नाही. तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आलो, माणसाला हित कळू शकतं, पण माणसानं हित सोडून दिलं आणि स्वार्थ माणसात घुसला. बघा, आजचा जो माणूस आहे तो अर्थ आणि स्वार्थाच्या नादी लागला. खरं हित कशामध्ये आहे? हित ते करा
ते करावे देवाचे चिंतन. आता देव कळाला तर देवाचं चिंतन करता येईल. जो कळालाच नाही किंवा ज्याला पाहिलंच नाही, ज्याला अनुभवलंच नाही, त्याचं चिंतन करता येईल का? आता मला देवडी माहितीच नाही, मग देवडी चिंतन करून जमल का? आता इथं बसलेले अमेरिका माहिती का? पण तिथं चिंतन करून जमल का? नाही. इथं काय सांगितलं प्रमाण? जिथं ते करावे देवाचे. देव कळाला का मग? हित काय करता देवाचं चिंतन बरोबर, पण तो देव काय करता काही रीत असेल का नाही? बरोबर आहे का नाही? रीत कोणा सांगावा? सांगणारे मरून गेले. मी आता सकाळी ते सेवेल गेलतो ना, ते म्हणजे आता का खरं राहिलं का बाबा, आणि आता पुढे ज्ञानोबा तुकोबा राहिले का, आणि ते काय खरं आहे का? म्हणलं तू बरा राहिला. ज्ञानोबाच्या काळात सूर्य उगत होता, आजही सूर्य उगू राहिला. ज्ञानोबाच्या काळात लोक पाणीच पित होते, काही लेंड सरकार नव्हते पित. मग ते पाणी जशाच्या तसं आहे, हवा जशीच्या तशी आहे, पृथ्वी जशीच्या तशी आहे. मग ते आता काय राहिलं का? आता संत कुठे? मग कुठे गेले? संत गेले काय का पाणीपतात गेले? अरे आजही जशाच्या तसे संत आहे, आजही जशाच्या तसा भगवंत आहे, पण न कळायला कारण, न कळायला कारण अज्ञान बोकांडी बसतो. ही कळत नाही. लोपाले ज्ञान जागी तुम्हाला मला हित कळत नाही. माणसाला हित कळायला पाहिजे. एवढ्या करता भगवंतानं तुम्हाला मला जन्माला घातलेला आहे मायबाप. बर का? माणसाला हित कळू शकतं, पण माणसाला कळून नाही घ्यायचं. जानामी धर्मंच नच मे प्रवृत्ती, जानामी अधर्मंच नच मे निवृत्ती. कशाला म्हणत्या पाप, कशाला म्हणत्या पुण्य? कळत काय? पुण्याच्या नावाखाली पाप वाढायलं. मला एक जणांनी फोन केला, म्हणजे बाबा आता कुंभमेळा चालू आहे आणि असे साधू सांगू राहिले, आता लय लवकर संपणार आहे. म्हणलं जाऊ दे, तू पहिला संप. एकावा संपू दे, त्याला काय सांगायला लागत आहे? ते हजारो वर्ष झाले तिथं बसले, त्याला वाटून आले हे संपणार आहे, संपणार नाही. एक दिवस आहेत ना उपजे नाशी नाशिले ते आहे ना, हे घटिका यंत्र चालणारच आहे. अरे हे संपणार आहे, हे संपन जेव्हा संपायचं तेव्हा संपन, पण तू संपू राहिला याचा विचार कर. माझा तिळा तिळा पुण्य वाया चाललंय. अरे क्षण क्षण वाया चालला. घटका गेली, पळे गेली, सासवाजे ठणाला, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाला. कळत काय? आयुष्य निघून चाललं का नाही? आणि क्षण हाची करावा विचार. काय विचार करतो? कांदे कुणीकडे लावायचे, बटाई लावायची का ठोक्यात लावायची? काय विचार करू आला? आलेलं आयुष्य आमचं माती बोल चाललं मायबाप. हित तुम्हाला आम्हाला कळत नाही. हित कळण्याकरता हित ज्यानं साधलं त्याला जावं लागेल. ज्यानं हित कळालं, बरोबर आहे ना, साधू संताला हित कळालं म्हणून जगाच्या हिताकरता, जगाच्या हिताकरता संत तळमळ करत असतात. तुम्हाला मला हित कळत नाही. तुमच्या आमच्या डोक्यामध्ये दोन गोष्टी घुसल्या, अर्थ आणि स्वार्थ. हो, कोणी म्हणू द्या, हल्लाकडे गावात 500 वाटू राहिली, बाबा बिगर दाल घातल्या तर कोण? स्वार्था करता, बरोबर आहे. अर्था करता स्वार्था करता माणसं इतके नीती भ्रष्ट झाले मायबाप. हो, अति भ्रष्ट झाले. देव काय करतो हे त्याला कळून नाही राहिलं.
अरे पाप करुणी विठाला विठाला इतकं पाप वाढलं माहिती आमच्या जीवनामध्ये समाजामध्ये कुणाला कळू नाही राहिलं. पुण्याच्या नावाखाली पापचं शीग लागली शीग. हित कवा कळत हित कळा करता हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करण्याकरता ज्याला देव अनुभवाला आला त्याला भेटावा लागेल. बरोबर आहे ना. ज्याला देव अनुभवाला आला त्याला जर शरण गेलो तर आपल्याला हित कळू शकतं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. ही भगवंत प्राप्तीमध्ये आहे आणि भगवंताची प्राप्ती खूप सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वहून शहाणा तो धनी घेतोय शहाणा तो धनी घेतोय शहाणा तो धनी घेतोय. किती सोपं आहे ते पण आम्हाला सोपं जमत नाही. अय आता तुम्ही पहा मीडियावर कोणी शेडीतून धूर काढायले जाळ काढायले कोणी तोंडातून जाळ काढायले. म्हणजे तो लई केलं का तो आयुष्य बरबाद केलं. कोणी काट्यावर झोपेले काही ना जाळ पेटून त्याच्यावर बसेले. आबा बाबा ही आगुरी विद्या जीव जाण्यासाठी. आगुरी विद्याला देव प्राप्त होत नाही. देव प्राप्त कोणाला होतो हरिपद प्राप्ती. थोड्या भाविकासी अभिमानी यासी गर्भवास योग्याच्या ध्याने जाताना तुरासी योग्याच्या ध्याने जाताना तुरासी योग्याच्या ध्याने जाताना तुरासी योग्याच्या ध्याने जाताना तुरासी. मागे पुढे मागे पुढे मुक्ताई सांगते अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप. नाही 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 एवढा त्याग फक्त तो एका गोष्टी करता केला. काय करता एक जण होत म्हणजे त्याची मुलाखत घेतली ना ते असं लहान होतं तेव्हा ते गेलं कुंभमेळ्यात. ते गेल्यानंतर ते यो बाबा असा तरुण गेला होता वर म्हणजे याच्याकरता तप करावं लागत. त्याला ते लहानपणापासूनच संन्यास घेतला. जय भांबोली देव प्राप्त करायला निघले. गांजाच्या वाढता वाढता जिंदगी झाले त्याला. गांजावून भांडणं देवा आंघोळीवर भांडणं सिद्ध मात नाही. तुम्ही मुक्तागारी घेऊन गेले काय काय मग तुम्हाला कोणी मारण का नाही कळत ना. बघा गेल्यानंतर एका महात्म्याला आखाड्याला शरण गेलंय. कान फाडे नाक फाडे दोन फाडे काहीतरी आहे ते सगळे त्याच्यामध्ये लय मोठे आखाडे. आता ते गेलं शरण गेल्यानंतर काय झालं 12 वर्ष त्यांना एका पायावर साधना केली. माय बाप हो काही नाही एक हातवर ठरेल काय काय त्याच्यात लय अवघड खेळ. ते त्यांचं कर्म आहे. ते कर्म आहे. यांच्या स्वप्नात सुद्धा देव जायला तयार नाही. याच्या स्वप्नात सुद्धा देव नाही बरं का. संताला शरण जा. संताचा देव पा संताचा देव पा. देखिला देखिला माय वना वना ज्ञानोबा देखिला देखिला आणि याच्या स्वप्नात होऊन जाय ना. मी घेतो या पार उभं आहे या ना पार जेवता आटा पिटा करेल. काय जाय ना त्याला 12 वर्ष तप केले एका पायावर. त्याला सिद्धी प्राप्त झाली. देव नाही प्राप्त झाला. हो तुम्ही आम्ही जे देवाचं सगुण साकाराचं जे नामस्मरण करतो ना मायबाप रामकृष्ण हरी म्हणा ओम नमः शिवाय म्हणा 4 लाख मंत्र आहे. याचा जर जप केला ना काय होतं सिद्धी प्राप्त होते. पण सिद्धीला काय होतं सिद्धी म्हणजे देव नाही. सिद्धीला लिपीचे कोणता या राजा
12 वर्ष तप केल्यानंतर त्याला ती एक गोष्ट प्राप्त झाली तर मला सुद्धा पाण्यावर चालता येईल. पाण्यावर चालाय करता 12 वर्ष तप केलं, देवा करता नाही. मग झालं त्याला ती गोष्ट प्राप्त. गावाकडे आलोय, शायनिंग मारायची ना, शायनिंग मारायला नाही नंबर 1 लोक. हा पुढे खपत नाही का गावात आणून खपत. मग गावामध्ये अशी शिवणासारखी नदी होती, दोन्ही थड्या खर्च भरून चाललेलं होतं. त्या गावातल्या लोक आता ते चाललंय त्या पुराकडे. पुरावर पायी गेलं, इकडून मांडकीत गेलं, मांडकीतून रिटर्न आलंय, पायी पायी चाललं. सगळ्या गावातले घरादाराशी नाट्या पोराशी लोक पाहायला थडीला पाण्यावर चालत आहे, पाण्यावर चालत आहे, पाण्यावर चालत आहे. आता ते जाऊन आलं इकडं. सगळ्या लोकांनी वा 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 हार तुरे घातले त्याचेवाले. पण एक असे वयस्क काका होते बसलेले, अनुभवी. उन्हाना ढवळे होईल नाही, अनुभवाना ढवळे होईल. आले बाबा पुढं, काठी टेकीत 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 आले. आल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे भाऊ एवढी गोष्ट प्राप्त करायला 12 वर्ष लागले तुला. अरे ती 10 रुपये दिले असते ना एखाद्या नावाड्याला, तिकडे नेऊन इकडे आणलं असतं. तुझ्या 12 वर्ष मातीत घातले ना त्याची किंमत 10 रुपये. आयुष्य तर गेलंच नाही, गेलं का नाही? आयुष्य जाता अरे 1 तास खटवंग राहायला मिळाला, भाग्यदशा प्राप्त झाली. 7 दिवसामध्ये परीक्षितीला देव प्राप्त झाला. आम्ही 12 वर्षापासून एका टांगड्यावर तरी आमच्या स्वप्नात यायला भानगड काय? तुम्हाला कळू राहिलं का? मी मराठीतच बोल राहिलो. देव जर प्राप्त व्हावा असं वाटत असेल मायबाप, देव संतांच्या मुठीत आहे आणि संताला शरण गेल्याशिवाय देव कळू शकत नाही. पदर धरा जेणे देव येईल घरा. या का गीता मातीच्या का या त्या घरात देव गच भरून बसेल. पण ह्या जे हात देव नाही, आपल्या टकुऱ्या देव नाही ना. आपल्या टकुऱ्या देव आपल्या टकुऱ्या देव नाही ना. आपण देव देव करायला निघलो राहत घर उघडून सांडा साल उलट. अरे देव नाही अशी जागा नाही. पण न कळायला करायला ज्ञाने विन नाचले बुद्धी भेदाची आले. कल्पू नाही कल्पू लागले अनेकत्व. देव ओळखीचा कराय करता देव प्राप्त करण्यामध्ये हित आहे. म्हणून जनाबाई सांगते देवा हे हृदय मध्ये
देव आपल्याच जवळ आहे. देव आताच आहे. देव जवळ अंतरी भेट नाही जन्मभरी. आतला देव कळाची रीत संत सांगतात. आतला देव कळावा असं वाटत असेल, आतला देव अनुभवाला यावा असं वाटत असेल मायबाप, तो सहजासहजी अनुभवाला येत नाही. देव सहजासहजी अनुभवाला येत नाही. अय देव अनुभवाला येतो का? आता या आमच्या अमोल भाऊचं लग्न मागच्या वर्षी झालं. मग आता कीर्तन होतं, त्या दिवशी द्यायची हळद होती. आता एका वर्षात देव पावला ना, पावला का नाही? पावला का नाही? लग्न झाल्याचा अनुभव, पोरं झाल्याचा अनुभव, पोरं न झाल्याचा अनुभव, डोकं उठल्याचा अनुभव, डोकं बरं झाल्याचा अनुभव. देवाचा अनुभव काय? कशाला म्हणतात देवाचा अनुभव? मला एक जण भेटली, मी त्या परभणी जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो. एक जग म्हातारी बाई आली कीर्तन, अगदी मस्त कुदू कुदू कीर्तन करतो. बाबा बरा झाला, आंबाळा कोंबळलं, बोट मोडून घेतली चांगली. आणि भाऊ लई चांगलं कीर्तन करतो. बाबा कुठला आहे तू? म्हटलं संभाजीनगरचा आहे. त्याला काय ना सुटेशन माहिती मावलं. संभाजीनगर. बर म्हणजे बाबा लई चांगलं कीर्तन केलं बरं का. पण बाबा तुमच्याकडे माझ्या पोरापूर घ्यायचं पा. म्हणजे आता बाबाने हे धंदेच करायचे चालू. मग म्हणजे महापर्ग भोळ भाबडे, त्याला काही येत नाही. महाबाया लई भोळा, तो कोणाच्या हात येत नाही, मजा येत नाही. गावात जर मिरवणूक निघली तर तो घरात लपून बसतो. लई भोळा महाबाबडे. यांनी एखादी वाटी भरती पा तुमच्याकडे भेटली. म्हणलं आई हे धंदे मार लोकांना करू नये, आणि केले तर पिवळू तर रट्टे खावा लागले. मग भेटत म्हणलं आई, ते काय कोऱ्या रात्री जन्माला आलं का? ते चांगल्या रात्री जन्माला येईल. भेटत नाही ना. आता माझ्या काय 10 गेले 5 राहिले, म्हातारपणात झालं. माझ्या डोळ्या देखत दोनाचे 4 व्हावा त्याचे. माझ्या बाबड्या काय बोळा आहे ना. मग आता गेल्या साली कीर्तन लागलं तिथं पुन्हा बर का. मी कीर्तनाला गेलो, मस्त कीर्तन झालं. ती आजीबाई आली बो. बाबा बरं झाले तुमचे शब्द सोन्याचे झाले. म्हणलं काय झालं? आणि बाबड्याचं लग्न गेल्या सालीच झालं. आता बाबड्याला बाबड्याने ही बाबड्या भोळा होता ना, त्याला ही कशी अक्कल आहे? मग देव प्राप्त करायची अक्कल असावा का नसा जीवाला? का नाही? देव प्राप्त होण्याची रीत कळावं का नाही जीवाला? एवढ्या करता माणसाच्या जन्माला आलो मायवा. विचार कर्या मना मना, हा जन्म नाही पुन्हा, जन्म नाही पुन्हा, हा जन्म नाही माणसाच्या जन्मामध्ये देव होता येतं. माणसाच्या जन्मामध्ये देव होता येतो, फक्त चांगल्याला शरण गेलं पाहिजे. जर चांगल्या जीवनात नाही आला मायबाप, फाशी घेऊन मरायची पाळी येते. इतका देव चालला मायबाप, चांगले चांगले फाशा घेऊन मरू राहिले. मग कळाला का देव? अरे देव एवढा सोपा आहे मायबाप आमच्या साधू संताचा, कळाय करता. पण कोणापुढं नाक घासलं तर ना, तू राणी मी राणी कोण देईन पाणी? मरेल पण हसणार नाही. तुझीच जाय कोणाचं काहीतरी काही घेणं नाही ना कोणाला. लई यंगरड जात 96 पिळी, लईच यंगरड जात. तुमच जळत पण पिळ जळत नाही त्याचा. ते का खरं राहिलं का? यायच्या नांदी का लागू राहिली, यायच्या अंगात येत. अरे देव अंगात येत नसतो, देव अंगातच आहे. आमच्या अंगात आहे म्हणून अंगात येतो, तुमच्या आग्याला निघून ना झाला. एखाद्या पोरानं घरात जर बा 2 शब्द शादिल्या तर ती शेतात जाऊन येणं सलपण पितं गेलं कायला मारायलाच गेलं ना ती. बरोबर आहे की नाही? मारायला गेलं, औषध घेतलं, त्याला रोगर घेतलंय, गिळून घेतलंय, मग नीट मारावा ना. गावात पळत ती तोंडातून फेसकुट येत आहे, बाबू बाबू वाचवा. मग काय कोणा गुळ खोबरं द्यायचं का औषध घ्यायला? गेलं कायला मराला. मग मरताचं ना धाडाचं मरत कधी?
अरे सल्ला औषध पिलं तर ते परिणाम करत का नाही? औषध पिलं कुठं? शेतात. परिणाम झाला कुठं? राहिला ना, खेचकडं बाहेर येतं का नाही ते? त्याला गरगर फिरत का नाही ते? फिरत ना. सल्ल्या औषधात ताकद आहे तर भगवंताच्या नामात ताकद असेल का नाही? सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला मोठ्यापणाचा रोग लागला. महाराज व्हायचे हाव, गुरु व्हायचे हाव सांगणाऱ्याला. या असं झालं का? काय लोक तारखी देत नाही आणि आम्ही तारखीवर लागेल माणसं आहे. टुक्कड बाबू आम्हाला काही घेणं नाही कोणाशी. 30 गाव फिरणारे विचारित. पण जे खरं सत्य पवित्र समाज मानले नाही तर तिकडच बरी. ही गोष्ट कळायला लई पुण्य लागतं. जीवनामध्ये संत यायला खूप पुण्य लागतं. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले. अरे तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा देव भावानं प्रकट होत असतो आणि ज्याच्या जीवनामध्ये रीतीनं गोष्ट येते ना त्याच्या जीवनात बदल होतो. मागच्या आनंद जन्माचे कोट्यवधी जन्माचे पाप करून तुले डोंगराच्या डोंगर कशाला तिथे मरणाच्या टायमाला सुद्धा वासना जात नाही व जिलेबी खावा वाटत. फार आता सारे आले पाठी ढिल्ले झाले तरी गुलाबजामुन खावा वाटत. खावा मरताना बी वासना. आणि मग वासना हरिरूप करायची का होईल? जन्म घेणे लागेल. इड धडकायला कारण वासना आहे. इड धडकायला कारण पाप आहे आणि कर्म आहे. आणि तिन्हीची वाट लागण्याकरताच साधन संत देतात आणि ज्याच्या जीवनात ते मिळालं तो धन्य आहे. अभंगाचं पहिलं आपुलिया हिंगा दोते जागता. आपुलिया हिंगा दोते जागता. शरम नाही. कळते का? जिकडे स्वार्थ आहे तिकडे माणसाला लाज वाटते का? नाही वाटत. त्याला वाटत का मी 500 रुपये घेऊन मतदान केल्यावर लई लोक चांगले माहिती, आपल्या गावाची रोड चांगली होती असं वाटत की त्याला? नाही वाटत. तुम्ही आम्ही 500 वारी चाललो म्हणूनच एवढे गड्डे सण करायला कंबडी पण मोडरे घातली. हा 500 रुपयात आमची किंमत झाली. लाख मोलाचा माणसाचा जन्म 500 रुपयावारी चाललाय. विचार करायसारखी गोष्ट आहे ही. विषय सांगत होतो आपुलिया हिता जो हासी जागता. माझ्या आयुष्याबद्दल आपण जाग राहिलं पाहिजे. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. निलया नागोरी भागा. निलया नागोरी भागा. निलया नागोरी भागा. निलया नागोरी भागा. आजून खाऊ गेले ना त्याच्या हातून खाऊ गेले ना.
अजून तरी भोई जागा तुका म्हणे पुढे जगा अजून जागा राहायला पाहिजे माय बाप. अरे आयुष्य बार बार मिळत नाही म्हणा मानव का देह यार मिळता नाही बार बार. माणसाचा जन्म अतिशय मौल्यवान आहे, अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा आहे माय बाप. आपलं हित भगवंत प्राप्तीमध्ये आहे, आपलं हित भगवंत प्राप्तीमध्ये आहे. आणि इतका सोपा भगवंत प्राप्तीचा मार्ग आमच्या संताशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. संतांनी जेवढा देव सोपा करून सांगितला तेवढा जगामध्ये कोणी सोपं करून सांगायला तयार नाही. आणि सोपा देव तुम्हाला आम्हाला लागत नाही. लागतो का? जगद्गुरु तुकोबरायासारखा महात्मा सिद्ध महात्मा ज्यावेळेस समाजामध्ये गेले, देव घ्या फुका व देव घ्या फुका, देव घ्या फुका व देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका व देव घ्या फुका. काय सांगितलं? फुका म्हणजे फुकट घ्या. लागतो का आम्हाला? देव ना लगे व देव ना लगे. आम्ही असे लोक. म्हणून जीवनामध्ये हित करण्याकरताची साध्य गोष्ट नामा प्रतिसादन नाही, जे तू करसी आणि काही. आपल्याला या देहाचं सार्थक करण्याकरता, त्या देवाची प्राप्ती होण्याकरता देहाचा विसर पडावा लागेल. चला पटकन चालू पुढे. देव आकारात मोडतो का? नाही, देव आकारात मोडत नाही. आतापर्यंत ज्यांना त्यानं जे जे अवतार घेतले ते सोंग घेतले. कृष्णाचं सोंग आहे, रामाचं सोंग आहे, परशुरामाचं सोंग आहे, बलराम, हे सगळे सोंग आहे. सोंग देव आहे का? सोंग देव होऊ शकत नाही. एखाद्या माणसानं रामाचं पात्र केलं म्हणजे तो राम झाला का? नाही. ते काय त्याचं सोंग आहे. पण देव वेगळा आहे. देव सोंगापेक्षा वेगळा आहे. सोंगे छंदे काही रामलीला चालत आहे. 3 घंटे रामाचं सोंग करते आणि सोंग रामलीला आटपली रे आटपली. तेव्हा म्हणतो साकाराम काढायचो ना. राम कधी तो खातो काय? राम तुम्ही इथंच का? राम तमुक खातो का? ते त्याच्या अंगात ते सोंग तसंच राहते. मेकअप केलेलं, त्याचा टोप तसाच राहतो, त्याचा बाणाई गाड्याला गुतीत राहते, ते दुपट्टा तसाच राहते आणि ते पडद्याच्या मागे जातं असं. बीड काढित आणि धुरवाडीत. राम धूर काढित, राम धूर काढित. सोंग काही करू शकत, सोंग देव नसतात. तसा देव येताही नाही आणि देव जाताही नाही. देव जशाच्या तसा आहे. देव कोणाचा चांगलाही करीत नाही आणि देव कोणाचं वाईटही करत नाही. देव आहे तसाच आहे, फक्त त्याला जाणून घेण्याची रीत संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं माय बाप तुम्हाला आम्हाला ती कळत नाही. तुम्हाला आम्हाला याशी लागती दूर काढणारे, जाळ काढणारे लागते. लय मोठा हा आत्मा लय पोच होईल तो सारा लोक पोचाले. जर देव कळाला माय बाप तर कोणी कोणाचा द्वेषच करणार नाही, कोणी कोणाचा तिरस्कार करणार नाही. पण कळत नाही देव, देव कळत नाही म्हणून अडचण आहे. आपलं हित भगवंत प्राप्तीमध्ये असल्या कारणानं ज्याच्या जीवनामध्ये ज्याला त्या गोष्टीची प्राप्ती केली तो धन्य या ठिकाणी सांगितला. आपल्याला वाटतं पोरग झालं लई भाग्याचं, घर बांधलं लई भाग्याचा, शेती घेतली बोरला पाणी लागलं लई भाग्याचं. अरे त्याच्या भाग्य उजळाला आलं, बोरला पाणी लागलंय. बोरला पाणी लागलं म्हणजे भाग्य का? भाग्य तरी नोहे धनपुत्र
भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापायी. संतापायी का? कारण संतांजवळ देव आहे आणि तो देव अनुभवाला आला ते धन्य आहे. धन्य माता पिता तयाची या. आता माताला संस्कार राहिलेले, पित्याला संस्कार राहिलेले या जगामध्ये कलियुगामध्ये. आपल्याला सून चांगली यावं असं वाटत आहे. मी एक असं सोंग पाहिलंय, पोराचा जन्मच तर टपुऱ्या माळी होत्या गाड्या संग जमायला बी बोवा वाटा. मी नाव नाही सांगत तुम्हाला, मला काय पितळ उघड करायचं. आणि आता कुणीकडे गेल्या माहितीच नाही की आपण चांगल्या जोडीदार होते लगेच कायम आमच्या तिकडे पाहिलं तुम्ही भानगडी. आता कुठे गेल्या तुम्हाला फसू राहिले, तुम्ही जगाला नाही फसू राहिले. ठीक आहे तुम्हाला पोरगी भेटली असाल, पण तुम्ही फसवलं कोणाला हे तुम्हाला नाही. म्हणून जीवनामध्ये मायबाप संस्कार ठेवा. माता हो तुम्ही तर जास्त संस्कार ठेवा. तुम्ही जर 10 पट नटल्या तर तुमची लेक आहे ना तुमच्या 50 पट नटणार आहे. हो आपले लेकर, आता हा माझा विषय नाही परंतु तुम्हाला बोलतो, आपले लेकर 17 ठिकाणी फाटलेले कपडे घालतात. ही आमची संस्कृती आहे का? आईना जर 50 ठिकाणी फाटेल ब्लाऊज घातला असेल, तिथं मागं सारं पाठड उघडं दिसत असेल, तर पोरीना कपडे ठॉक अंगावर. मग कशाला म्हणतात धन्य माता पिता तयाची. अरे नाही पोरं नाही ना पैसा कमावला तरी चालेल, त्याला नाही शिकला तरी चालेल, त्याच्या जीवनामध्ये संस्कार पाहिजे. ऐ त्याला गण 50 लाखाचं पॅकेज आहे, पण ते संध्याकाळी डुलत येऊ राहिलं ना. लोकांच्या लेकीबाळीची वाटुळे येऊ राहिले. संस्कार जीवनामध्ये असावा का नसावा? पैसा म्हणजे सर्वस्व नाही जीवनामध्ये. आता आई बाप घर चांगलं पाहिजे, शेतीबाडी पाहिजे, एकुलतं एक पाहिजे, आणि पोरगी शेतात नाही जायची. मग शेती काय लागते फुकून खायला लागते. कधीतरी विचार व्हायला पाहिजे की नाही. पूर्वीच्या काळामध्ये खटल्याच्या घरात लेख घेत होते का? कारण सगळ्याचा जरी तुकडा तुकडा उरला ना तत्पूर भाकर तर माझ्या लेकीचं पोट भरण. आता एकच लागतो, तिकडं चांगा पडली घोडे भरातो, संध्याकाळी रात्री 2 वाजेला घरी येत नाही. पप्पा अजून काही ते आले नाही, आता पप्पा नेऊन बसवतील. कशा? संस्कार जीवनामध्ये नाही मायबाप, आणि ते जीवनामध्ये ज्याच्या संस्कार आहे त्याचे मायबाप धन्यवाद धन्य आहे त्या माता पित्याला. त्यांच्या जीवनामध्ये संस्कार आहे, त्यांच्या जीवनामध्ये भक्ती असल्यामुळं त्यांच्या पोटी येणार संतान कसा असेल अभंगाचं दुसरं चरण. ए आपुरी आई थोडी कन्या पोते थोडी कन्या पोते वंशामध्ये सात्विक लेकर जर जन्माला यावं असं वाटत असेल तर एक भगवान शंकर आणि पार्वतीचा संवाद आहे. गर्भावली नामाचं पुस्तक आहे. 25च रुपयाला येतं. एवढंच आहे. लग्न व्हायच्या आधी वाचावं नव दाम्पत्यानं ते. तुमच्या आमच्या पोटी आंधळे का जन्माला येतात? तुमच्या आमच्या पोटी बहिरे का जन्माला येतात? तुमच्या आमच्या पोटी कुपेशीत का जन्माला येतात? याचं सगळ्या पार्वतीला प्रश्न विचारलेले आणि त्याचं उत्तर भगवान शंकरानं दिलेलं आहे. पण तिकडे कोणाचं लक्ष नाही. नीती भ्रष्ट झालेली, बुद्धी भ्रष्ट झालेला समाज उगं करायचं म्हणून करायचं, वयात आलंय करून टाका म्हणून करतात माणसं. पण नाही मायबाप, जीवनामध्ये संस्कार ठेवा. पुढी
जन्माला जर चांगलं आलं ना तर कुळाचा उद्धार आहे बरं का. आणि जर जन्माला चांगलं नाही आलं ना तर सगळे कुळ नरकात घालायला सुद्धा ते कारणीभूत ठरतात. म्हणून जीवनामध्ये चांगलं पाहिजे. जन्मी जनी तो भक्त जनी या दाता या शूर. जर तुम्ही ठरवलं ना तर सात्विक जन्माला येतील. आणि आपण जर ठरवलं ना मायबाप तर कुपुत्र ज्या येत कुपुत्र यायला सुद्धा वेळ लागणार नाही. म्हणून जीवनामध्ये चांगल्याच्या विचारात राहा, चांगल्याच्या संगतीमध्ये राहा, चांगले विचार जीवनामध्ये एकत्र करा. आणि भगवत प्राप्तीचं साधन ज्याच्या जीवनामध्ये आलं आणि त्यांना त्या रीतीनं ज्यावेळेस त्या गोष्टीचा अभ्यास केला, त्याचा सतत अभ्यास केल्यानंतर त्याचं जीवन परिवर्तित होत असतं. आणि संस्कारमय झालेलं जीवन त्याच्या पोटी हो कुळी कन्या पुत्र पहिला नंबर कन्याला आहे. तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. तिच्या हातात पाळण्याची दोरी आहे ना संस्कार तुमच्या जवळ आहे मावल्या हो. हे जाऊ द्या कसं करायचं नाही, हे देव गाऊन संध्याकाळी 10 वाजेला घरी यायला. पण तुम्ही तुमच्या हातामध्ये खूप काही गोष्टी. पहिला नंबर कन्येला किंवा मातेला का दिला? आदर्श माता आपल्या भारतामध्ये होऊन गेलेल्या आहे. आई जिजाऊनं शिवबाला घडवलं. हे सगळं मला इतिहास सांगायचा, मी काही शिवशाहीर नाहीये. पण मी तुम्हाला सांगतोय आईनं जर ठरवलं तर लेकरं चांगले निर्माण होतात. नाही बाप जीवनामध्ये मुलगी असो का मुलगा असो. आता शासनानं पोरीला बी पाणी पाजायचा अधिकार देईल. एकटाच घेतोच काही नाही. यालाच पाणी पाजला अशातला काही भाग नाही. सगळा अधिकार द्यायला देऊन टाकला आता शासनानं. हो 90% कायदे त्याच्या बाजू नाही. सगळे अधिकार देऊन टाकलेले शास्त्रानं. हे आजच नाही दिले, याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला वनवासाला जायचं होतं, राज्याभिषेकाची तयारी झाली मायबाप. आणि राज्याभिषेकाची तयारी झाल्यानंतर संध्याकाळचा प्रसंग आहे, सकाळी राज्याभिषेक होणार आहे. अशा प्रसंगामध्ये सर्व नियोजन करून दशरथ राजा कौशल्या सुमित्रेच्या महालात न जाता कैकेयी मातेच्या महालामध्ये जातात. पण कैकेयी मातेला चेहरा पाहण्यासारखा होता. आणि म्हातारपणाची पत्नी होती. कैकेयी म्हातारपणाची बायको होती आणि लय लाडाची होती. आता त्या कैकेयीचा चेहरा पाहिल्यानंतर दशरथ राजाला दुःख झालं. अरे ज्या कैकेयीनं सांगितलं प्रभू रामचंद्राला गादीवर बसवा आणि ती कैकेयी इतका निराश चेहरा घेऊन का बसली. म्हणून दशरथानं विचारलं कैकेयी तुला झालं काय? अरे तुझ्यामुळे ह्या सगळ्या राज्याभिषेकाची तयारी चालू झाली, पण तुला झालं काय? त्यांनी सांगितलं बरं झालं मी लवकर सावध झाली. मला कान भरणारे चांगले पाहिजे, कान भरणारे चांगले पाहिजे. कैकेयीला तिकडूनच आणलं होतं युरजी. कोण? मंथरा. त्या मंथरेनं सांगितलं का तू आता सावध होय, उद्या राज्याभिषेक होणार आहे. अरे कौशल्याचं पोरग राजावर गादीवर बसणार आहे. उद्या तुला विचारणार नाही, तुझ्या नवऱ्याला कोणी विचारणार नाही. डोकं फिरलं. मला कशासाठी सांगायचं होतं जरा बारीक विचार करा. डोकं फिरलं कैकेयी मातेच्या डोक्यामध्ये तेव्हा कलियुग घुसला नाही बाप. आणि कैकेयी मातेला राजाला सांगितलं बिना मारणारे लय फकीर आहे. कैकेयीला मंथरेनं सांगितलं एक काम कर, पहिले महाग भरताला राजगादी. पहिल्यावर काय माग? पहिल्यावर हे नको मागू. रामाला 14 वर्ष वनवास. किती विचार करून मागितला असं. तुम्ही भावार्थ रामायण वाचा त्याच्यामध्ये आहे. मग पहिल्यावर मागितला भरताला राजगादी. जरा थोडा धक्का बसला दशरथ राजाला. दशरथ राजा विचार करताय अरे ज्या कैकेयीनं रामाच्या राज्याभिषेकाची तयारी केली ती कैकेयीला आज झालं काय? म्हणून त्या कैकेयीने बरं ठीक आहे कैकेयी तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. भरत राजा हरकत नाही. अरे माझा राम समजदार आहे, त्याला काही वाटणार नाही. भरतानं जरी राज्य केलं त्याला काही वाटणार नाही. पण दुसरा वर ज्यावेळेस मागितला त्यावेळेस मूर्छा येऊन पडले दशरथ राजा. दुसरा वर काय सांगितलं? 14 वर्ष रामाला वनवास.
बेशुद्ध पडले, रात्र होती, बेशुद्ध पडले, राम 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 करत करत दशरथ राजा धाराशिव पडले, धरणी मातेवर पडले. बेशुद्ध झालेल्या अवस्थेमध्ये कैकेयीनं सांगितलं येतील सुधीवर. पण सकाळी बघितलं सुमंत नावाचा मंत्री जातो आणि गेल्यानंतर बघितलं दशरथ राजाची अवस्था बघितल्यानंतर त्यांनी राम राम करताय म्हणून रामाला निरोप पाठवला आणि रामाला सांगितलं का तुमचे वडील तुमचं ध्यान करतायत. रामाने ज्यावेळेस दशरथाची अवस्था बघितल्यानंतर विशुद्ध पडलेले दशरथ राजा आणि काही सांगते तुझ्या बापाला रात्री चक्कर येईल, ते कळणार नाही त्याला काही. मी सांगते तुला, ते सांगायची तयारीत नाही तुला. अरे भरताला गादीवर बसायचंय, तुला 14 वर्ष वनवासाला जायचंय. बघा जीवनामध्ये उद्या मी राजा होणारे म्हणून सुख नाही आणि मी उद्या वनवासाला जाणारे याचंही दुःख रामाच्या जीवनामध्ये नाही. ज्या कैकेयीनं प्रभू रामचंद्राला वनवासात पाठवलं ती रामचंद्र कैकेयी बद्दल म्हणतात, कैकेयी आई तुझ्यासारखी हितकारी आई या जगात कोणी नाही. माझ्यावर इतकं प्रेम करणारी माझी कैकेयी आई आहे का? कारण तुला माहिती आहे मला जर राज्य चालवायचं असेल तर मला साधू संतांच्या आशीर्वादाची गरज आहे, ऋषी मुनींच्या आशीर्वादाची गरज आहे. 14 वर्ष मला ऋषी मुनींचं दर्शन घडल, माझा भरत दादा सुखानं राज्य करत. पण कौशल्या माता तिथं राहते आणि कौशल्या माता सांग निरोप करतो का रामाला 14 वर्ष वनवासात जायचंय. कौशल्या सांगते आई असावं तर अशी असावी. कौशल्या सांगते अरे राम वनवासात जाईलच यात काही शंका नाही, कारण मला ज्या दिवशी डोहाळे लागले त्यावेळेसच मला माहित होतं राम काय करणार आहे. ज्यावेळेस कौशल्याला डोहाळे लागले त्यावेळेस कौशल्या मातेचे उद्गार होते, आणि रे धनुच्या मारी न रावणा, आणि रे धनुच्या मारी न रावणा, आणि रे धनुच्या मारी न रावणा, आणि रे धनुच्या मारी न रावणा. रंगबिलीना जय रवी, रंगबिलीना जय रवी, रंगबिलीना जय रवी, रंगबिलीना जय रवी, रंगबिलीना जय रवी. कौशल्याला माहिती होत आई असावं तर अशी असावी. जीवनामध्ये माता मावल्या हो तुमचं पार्ट खूप महत्वाचं आहे, म्हणून पहिले आईला महत्व आहे, कन्येला महत्व आहे. एक कन्या 42 कुळाचा उद्धार करते म्हणून कन्येला पहिला नंबर आहे. पण ती धडाची निघलीच तर नाही तर 42च्या 42ला काढी लागेल. हो, आणि जीवनामध्ये संस्कार गरजेचे. काही गरज नाही एवढे मोबाईल द्यायची काट्यायला. सगळा समाज भ्रष्ट होऊन गेला या मोबाईल. घरामध्ये घर पण राहिलं नाही. माय बाप गंजो नाक ज्याच्या हिस्तरीनं लिंबू कापून घ्या ना, याची हिस्तरीच कुणीकडे गेली कळत नाही. याला कारण जीवनामध्ये संस्कार नाही माय बाप. म्हणून कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक पुत्र जन्माला यावा एवढ्या करता काहीतरी जीवनामध्ये संस्कार असावा लागतात, श्रेष्ठ भक्ती जीवनात असावा लागते. त्यावेळेस कन्या पुत्र श्रेष्ठ जन्माला येतात. पुत्र देई ऐसा गुंडा असा पुत्र पाहिजे का त्याचा त्रिभुवनी झेंडा लागला पाहिजे. जो भगवान आहे तर त्याचं कर्म असं असलं पाहिजे का त्याला संपूर्ण समाजामध्ये त्याला किंमत असली पाहिजे नाही का. म्हणून जीवनामध्ये कुठलेही आता आपण म्हणतो मुलीची संख्या कमी झाली, भगवंतांना पहिले द्यायला सुरुवात केली, कामच नाही कारण पहिल्या टप्प्यात पोरगी काय करीन ते काहीच करू शकत नाही. हे चालत कोणाच्या सत्तेनं, हे सगळं त्याच्या सत्तेनं. नको म्हणजे आता पूर्वीची संख्या कमी झाली, कमी नाही झाली, 35 वर्षाच्या पुरी झाल्या. आता अरे कायची कमी झाली, अपेक्षा पुरीच्या बापाची वाढली, त्याच्यामुळे पुरी घरी जाऊ राहिली. अपेक्षा कोणाला वाटत का चांगला पोरगा आहे, सुसंस्कारी आहे, हो,
परमार्थात माळकरी त्याच्याकडे लक्ष नाही लोकांचं. याच्या घरी बाहर से आसे बाहर तो बाहर का बाहर से तो बहुत बनी अंदर से राम जानी. बाहेरून तर काय त्याची देवा बाबा ते फार घर दारवण पावा द्यायची स्टाईल भानगडी, पण अंदर से सारा बोकंडी बोजा आहे त्या सातबाऱ्यावरून नंबर 8 वर. हे कोण पाहत काय? शेती पाहत, शेतीवर किती बोजा पाहिला का? कोणत्या बँकेचा आहे पाहिला का? कधीच पाहत नाही आपण. चला जाऊ. पुढी कन्या पुत्र होती जी सात्विक. जर सात्विक कन्या पुत्र जन्माला आले मायबाप, त्यांचा हरिक भगवंताला होत असतो. भगवंताला ते आवडतात जे भगवंताचे झाले, ते भगवंताला आवडतात. आणि भगवंताचे होण्यासाठी काय करावं लागत आहे? गीता भागवत हे सात्विक जन्माला आले कशामुळं? त्यांच्यावरती संस्कार झाले. आपल्या संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. किती? 16. जन्माला यायच्या आधी संस्कार आहे, जन्माला आल्यानंतर संस्कार आहे. बघा कोणत्या संस्कृतीमध्ये नाही. जन्माला यायच्या आधी गर्भधान संस्कार आहे. 4 संस्कार गर्भातच आहे. डोळे ठेवून काय म्हणजे काय बावळाटपणा आहे काय? लोकांना प्रदर्शन करायचं म्हणून आहे का? नाही माय बाप. त्या लेकराला 7व्या महिन्यामध्ये ज्या वेळेस त्या लेकराच्या अंत त्या देहामध्ये आत्मा प्रवेश करतो, त्यावेळेस तो संस्कार करायचा असतो. 6 महिने बॉडी तयार व्हायला लागतात. बॉडी तयार झाल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये ती माता सांगते, माझा गर्भ फिरायला लागला, म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य शक्तीनं वास केला. आणि त्यावेळेस त्या मातेचं आपण डोहाळे जेवण करतो. बरोबर? कोणाला विचारून? बामणाला. डोहाळे कोणाला लागले? आवरायचं काय नाही ना. डोहाळे जिला लागले तिला कळत का बामणाला कळत? कधी करायचं याला मुहूर्त काढावं लागत काय? अरे ज्या दिवशी त्या मातेला कळालं चैतन्य शक्तीनं माझ्या गर्भामध्ये प्रवेश केला, त्या दिवशीच त्या लेकरावर संस्कार करायचे असतात. त्याला गर्भदान संस्कार.
मग ते संस्कार कोण सांगेल? शास्त्र सांगत असतं. म्हणून गीता सांगितली पहिले. गीता भागवत. गीता का? गीता जगावं कसं सांगत असते. किती जरी जीवनामध्ये दुःख आलं माई बाप, तर जीवन जगण्याचं जे वर्म आहे, आयुष्य जगण्याचं जे वर्म आहे, ते वर्म गीता सांगत असते. म्हणून जीवनामध्ये वर्म असावं, जीवनामध्ये वर्म कळावं. प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे माय बाप. चांगली भाजी करण्याचं वर्म आहे, मांडे करायचं वर्म आहे. बरोबर आहे ना? सगळ्याला मांडे येत नाही. कडू कारलं गोड करायचं वर्म आहे. तसं भगवत प्राप्तीचं सुद्धा वर्म आहे, ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या गीतेचा ज्यानं अभ्यास केला, तुकोबाराय सुद्धा सांगतात ना, आईचे वर्म मज दावी नारायण. गीतेमध्ये आहे. आणि ते वर्म अर्जुनाला मिळालं, ते वर्म संजयाला मिळालं माय बाप. बघा, संजयाला वर्म मिळाल्याबरोबर संजयावर परिणाम झाला. अर्जुनाला वर्म मिळालं, अर्जुनावर परिणाम झाला. जितता कडल्या पिढेत वाचा पांगोळली जेती जातेत अपाद कुंचित रोमांचाले अर्धवनमलित डोळे वर्षतात आनंद जळे आतुलिया सुकर्मेचे निवळे शरीर बाहेर कापे. वर्म आणि ते वर्म जीवनामध्ये आलं रे आलं, भगवत प्राप्ती सोपी होते. ज्याला हातोटी आली, पेरण्याची हातोटी असते, गायाची हातोटी असते. कोणा गाता येत नाही. माझ्यासाठी लोक समजायला मला मन बरं नाही जमत. सगळ्याला ते वर्म जमत नाही. गायाचं वर्म सगळ्याला नाही, कीर्तनाचं वर्म सगळ्याला नाही. जसं गीता सांगितलं, गीतेमध्ये जगावं कसं सांगितलं अर्जुनाला. अर्जुना सांगत होता भगवंताला, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयः उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शनः. भगवंताला प्रश्न विचारला अर्जुनानं. अर्जुन विचारतोय, देवा अरे तू हे सगळं मला करायला, इतकं मोठं पाप करायला लावतोय, हे सगळे लोक मारून माझ्या बोकांडी पाप बसेल, हे पुढं फिरून मी. पण देवानं सांगितलं, राजा यांना मारणारा तू नाही आणि यांना तारणारा तू नाही. यांना मारणारा मीच आहे आणि यायला तारणारा मीच आहे. ज्यावेळेस अर्जुनाला भ्रम झाला, भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याने मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरोनी. अर्जुनाचा ज्ञान काढण्याकरता भगवंतानं वर्म सांगितलं, अरे अर्जुना, तुझे भ्रम तुझ्या डोक्यामध्ये झालेला आहे, तो भ्रम तू दूर कर. तुला असं वाटतं या लोकांना मी मारतो, यांचं पाप मला लागेल. 18 दिवस युद्ध चाललं माई बाप. 18 दिवस भगवंत पुढे अर्जुन माग, सगळं कौरव सैन्य पानिपत झालं त्यांचं. आता विजय झाला आणि आता परतीचा प्रवास चालू व्हायचा. त्यावेळेस 18 दिवस भगवंत स्वतः खाली उतरायचे आणि अर्जुनाचा हात धरायचे. उतरा महाराज उतरा. 18 दिवस जगद्गुरु कृष्ण बर का पहिले खाली उतरायचे आणि अर्जुनाचा हात धरायचे, खाली उतरायचे.
पण 8व्या दिवशी भगवंतानं सांगितलं अर्जुनाला, अर्जुना आज तू पहिला उतर, म्हणून मी उतरणार आहे. अर्जुनाला वाटलं म्हणजे तू तो या पद्धतीनं तू ड्रायव्हर आहे, तुलाच पहिले खाली उतरावं लागेल. यंगरट जात ऐकत नाही ना, यंगरट जात तिच्या डोक्यात घुसत नाही. मग त्यानं सांगितलं नाही नाही म्हणे देवा तुलाच पहिले उतरावं लागेल. 18 दिवस तू उतरला, आता तुलाच उतरावं लागेल, मी उतरणार नाही. कोण सांगू राहिलं? अर्जुन सांगू राहिला. नाही हा करता भगवंताना काय केली, दिली गच्ची ठेवली. अर्जुनाला धक्का दिल्याबरोबर रथाच्या खाली अर्जुन पडला. भगवंतानं उडी मारली रथातून. ताबडतोब एका मिनिटात रथ पेटला. रथ पेटल्याबरोबर ते अर्जुन विचार करायला लागला, अरे बाप रे देवा, अरे कसं रे, म्हणजे तुझ्या भ्रम होता हे मी मारितो म्हणून. अरे तू पहिल्या दिवशीच होळी झाली असती. अर्जुना हे रथीवर महारथी होते, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. अरे यांनी तुला विद्या शिकवलेली, यांना पहिल्या दिवशी तो पाणीपत केला असता, पण तुझ्या पुढे मी होतो म्हणून तुझी होळी झाली नाही. एवढी गोष्ट ध्यानात ठेव. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारा, आली आघात निवारा. अर्जुना अरे तुला भ्रम झालेला आहे, यांना मी मारणार आहे. नाही, या विश्वामध्ये जो निर्माण करतो तो भगवंतच आहे, आणि या विश्वाचा लय करणारा सुद्धा भगवंतच आहे. मला जन्माला घालणारा सुद्धा भगवंत आहे, आणि माझा विनाश करणारा सुद्धा भगवंत आहे. ही गोष्ट करता अर्जुनाला हा उपदेश करावा लागेल. एवं विवस्वते योगम प्रोक्तवानहम व्ययम. अर्जुना तुझी भ्रांती जाण्याकरता तुला काय करावं लागेल? कृष्णाच्या नायक वेळा कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत तुमच्या आमची देहाची भ्रांती जाण्याकरता, देहावरचं ममत्व जाण्याकरता, आणि देहात असलेला आत्मा अनुभूतीला येण्याकरता कृष्णांजन घालावं लागतं. कृष्णांजन कोणी घालत नसतं. कोणी घालील का? ऐ आई लागली, आई चुलतीने घाली, ती डोळ्याची खासड करून टाकी. काजळ कोणा घालावा? आईला, चुलतीला नाही. आणि कृष्णांजन एक वेळ घालायचंय. एकदा ती गोष्ट कळाली रे, कळाली. एकदा अनादी काळाची असलेली परंपरागत गोष्ट जीवाला कळाली रे, कळाली. भ्रांती जायला वेळ लागत नाही. भ्रांती या समोर गेली, दिसू लागली वाट. काजळ काय घालायचं असतं? दृष्टी चांगली निर्मळ होती म्हणून घाली त्याला काजळ, बरोबर आहे ना? मग आता कृष्णांजन कोण घालू शकतं? सद्गुरुनाथ घालत असतात. आणि सद्गुरुनाथाने अनादी काळात असलेलं कृष्णांजन घातलं रे, घातलं. डोळा घालिता अडळ, एकदा घातलं रे, घातलं. त्याचा परिणाम जीवनामध्ये व्हायला सुरुवात होते. आणि जसा जसा परिणाम व्हायला लागतो, ज्ञानदेवा म्हणे मी चाले सद्गुरुना गेले कोडे, माता हात ठेवून पुढे बिजाची वाहिले. कृष्णांजन घालायची रीत कळत कोणाला? कशाला म्हणतात? रीत कशी असेल?
सद्गुरुनाथ घालत असतात. कर्णपटलाचं चाड करावं लागतं आणि अद्वैत तत्वाची पेहेर त्या जीवा ए हृदयचे ते हृदय घातले हृदया हृदय एक केले द्वैतना मोडता केले अर्जुन आपणायचे. ते तत्व ज्यावेळेस जीवाला जातं ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ते तत्व गीतेमध्ये बघा ही गोष्ट पूर्वी सूर्याला सांगितली, सूर्यानं मनुला म्हणून इक्ष्वाकुला सांगितली, पण ती परंपरा बंद पडली. बंद पडल्यामुळं अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं माध्यम करून अनादी काळाची असलेली परंपरागत गोष्ट जगाला पुढं आणण्याचं काम गीतेनं केलं. म्हणून गीता नंतर सांगितलं भागवत. भागवत मरावं कसं जगावं कसं गीतेनं सांगावं आणि मरावं कसं भागवतानं सांगावं. भागवताच्या दुसऱ्या त्याच्या 40 नंबरच्या श्लोकामध्ये नाथबाबा सांगतात चुकलिया माया बुधा संकटी एकाके बहु काळे झाली बेटी त्या संधी माझी उठे अनिवार्य रुदन. मरायचं कसं परीक्षिताला सांगितलंय. 7 दिवसात मरणार होते की नाही परीक्षित. शाप दिला ऋषींनी आणि दुसरा तुझं मरण 7व्या दिवशी होणार आहे. आपल्याला 8वा दिवस आहे का. आपल्याला सुद्धा 7च दिवशी सोमवारपासून तर शनिवार लोक रविवार लोक 7च दिवस 8वा दिवस आपल्याला बी नाही आहे का कोणाला. सोमवारपासून रविवार लोक 7च होत्या ना. आणखी दुसरा एखादा वारी आणि तुमचं आमचं बी 7च दिवसात होणार आहे. पण कळत कुठं आपल्याला. परीक्षिताला कळालं चांगले भेटले सुख आणि सुखानं भागवत सांगितलंय 7 दिवसाचं नाही. चतुर्श्लोकी चारी भागवत. कोणतं भागवत सांगितलंय. 4 श्लोकाचं भागवत. तुम्हाला आम्हाला आहे ना. तुमचं गाव भाग्यवान आहे. या गावामध्ये निदान ती येईल वार. हा भाग्यवान माणसं आहे आपण. आपल्या आईची पूज पवित्र आहे. हो तिची तरी लोक देव करता करता तोंड वासून गेले तरी देव कळाला नाही यायला माय बाप. हो आमच्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम गुतेले पण तरी बी जाताना तोंड वासूनच जावं लागत. हा जाण्याची रीत जाण्याचं वर्म आमच्या जवळ कुठे आहे. आम्ही लोकांना सांगतो देवदेव केला पाहिजे देवदेव केला पाहिजे. काय करतो हातापायान तांगड्या ना. हातापायाच्या तांगड्याचा परमार्थ सत्कर्मात मोडतो. पुण्यात स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे. अरे माते जेने पाणीजे ते शुद्ध पुण्य. पापी मन हे पाप करुणी सैरा वैरा पळतैर. अरे काय काय केलं तर भल्या माणसा देवाला सारं कळतैर. आपल्या संप्रदायात नाही ना. किती पाप करतोय माणूस पण करतोय काय. आणि मनच पापी. सगळ्यात भयानक जर पाप कोण करत असेल. शरीराचं पाप कमी असेल पण मनाचं पाप नाही मोठे. आणि मनाचं पाप माय बाप जात नाही. ते जात नाही. 10 प्रकारचे पाप आहे पण ते कायिक वाचिक आणि मानसिक. मानसिक पाप इतके बेकार आहे का ते जन्माला घालतच ते. म्हणून परमार्थ काय करता करायचा. परमार्थ काय करता करायचा. लोकांकरता करायचा असतो का. बोरला पाणीला काय करता करायचा असतो का. पोरापोरीचे लग्न व्हाया करता परमार्थ करायचा असतो का. परमार्थ कशासाठी करायचा असता का. जन्म मरणाचा फेरा चुकाय करता परमार्थ करायचा असता. जन्म मरणाचा फेरा चुकाय करता गीता भागवत करीती श्रवण. पुढची गोष्ट महत्वाची अखंड चिंतन. वेळेच्या आधी आपलं आवरलं पाहिजे. काय सांगितलं. गीता भागवत ठीक आहे श्रवण करू आपण पण अखंड चिंतन विठोबाचे कसं करता येईल मला सांगा बरं. अखंड सांगितलं का नाही. मग झोपल्यावर खंडत का नाही. गेल्यावर खंडत का नाही. बरोबर आहे ना. पिचकरी मारताना खंडत का नाही. कांदे लावताना खंडत का नाही. अखंड भजन कशाने करायचं.
अखंड भजन हाताने जर करत बसलो आम्ही विठ्ठल 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 प्यारलेचा टेका बंद झोपीत करता येईल का नाही मग अखंड कशाने करता येईल जे आम्हाला झोपीतही जमलं पाहिजे जे जागृत अवस्थेतही जमलं पाहिजे जे काम करता करता जमलं पाहिजे खाता खाता जमलं पाहिजे सगळं करताना कशानं करता येईल अखंड चिंतन करण्याची रीत काय अखंड चिंतन करण्याची रीत श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू तेथेची घर बांधिले अरे ज्या दिवशी जन्माला आलो मायबाप ज्या दिवशी नाळखंड त्या दिवशी पासून अखंड चिंतन चालू झालं पण ते अखंड चिंतन कळत नाही हो उघड्यावर नाही पण कळत काय कळू शकत नाही कळाय करता माझ्या गुरुन मला गवाई गेला अखंड चिंतन जोडायची रीत सांगतो अखंड चिंतन उघड्यावर जोडता येत नाही पुसता सांगेन हित गुज माता बैसोनी बाजारा माझ्या गुरुन मला गवाई गेला या कांत या कांतांनीला यायचे डोळे वाटावं लागले काय करताय म्हणून तिकडं काय करते तिकडे डोंबलं करते आणि जोपर्यंत ते साधन मिळत नाही मायबाप हो तोपर्यंत जायची रीत कळत नाही आणि जर रीत कळाली नाही तो मुकाला श्वासाला अखंडाच्या राज्यात जाता येतं अखंड चिंतन करता येतं फक्त त्याची रीत कळाली पाहिजे तरी तनु म्हणून जीवी चरणाशी लागावी अगर्वता करावी दास्य सकळ संताला शरण गेलं तर संत अखंड चिंतनाची रीत मायबाप तुम्हाला आम्हाला देतात ती गोष्ट हाताने करायची नाही ती गोष्ट पायाने करायची नाही वैखरी तिथं चालत नाही वैखरी चालती काय तिथं टाकायच्या टायमाला वैखरी चालवती का टाकायच्या टायमाला वय घरी डोळे फाडीत आहे तोंड फाडीत आहे मग तेव्हा येते का आधी जाती वाचन मग जातो प्राण भजन कशाने करायचं अरे सुटणाऱ्या श्वासाला गती जर दिली मायबाप सद्गुरूच्या रीतीना तर जन्माला आल्याचं सार्थक होईल विठोबा रखुमाई असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटी देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची यथामतेचा अवकाश तीन चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला मायबाप साधू संतांचा निरोप एका तासात देत आहे साधू संतांचा निरोप एका मिनिटात देता येतो आणि साधू संतांचा निरोप रातभर बी देता येतो किती वेळ द्यायचा समजणाऱ्या तो इशारा कापी होता ज्ञानी माणसाला इशारा कापी होतो का नाही
शान एक बातन गाद्याला सारे म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जोपर्यंत जीवनामध्ये ब्रह्मनाम येत नाही तोपर्यंत ज्या देवावर श्रद्धा आहे, ज्या गुरुवर भाव आहे, तोपर्यंत ते करत जावं. जे ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाला आळवायला पाहिजे आणि त्या देवाचं नाम घेत राहिलं पाहिजे. त्याचं नाम घेतल्यानंतर या गोष्टी प्राप्त होतील आपल्याला. कारण तिळा तिळा पुण्य साचा पडी ते हे बहुता जन्मे जोडे. तिळ तिळ पुण्य तयार जर झालं तर जीवनामध्ये ब्रह्मनामाची प्राप्ती होते. कलियुगामध्ये ब्रह्मनाम खूप सोपं आहे. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृत युगामध्ये ही साधना करण्याकरता 12-12 वर्ष गुरुच्या गृही जावं लागायचं. आता एवढं आयुष्य नाही तुम्हाला आम्हाला. म्हणून साधू संतांना एवढं सोपं केलं. संत एकांती वैसली सर्व सिद्धांत शोधिले. त्यांनी सर्व सिद्धांत मंथन केलं का संसारामध्ये बायकापुरामध्ये हैराण झालेला, स्वतःच्या शेतीबाडीमध्ये कामधंद्यामध्ये हैराण झालेल्या जीवाला सोपा मार्ग कशाने मिळेल, त्याला सोपं साधन कसं मिळेल याच्याकरता मंथन केलं. त्यांनी आयुष्याचं मातेर करून तुमच्या आमच्याकरता सिद्ध परमार्थ आणून ठेवला. मायबाप फक्त करणं न करणं तुमच्या हातात आहे. केलं जीवाचा उद्धार, नाही केलं तर साधू संतांचे काय ग्रंथ बंद पडणार आहे का? 750 वर्ष झाले आजही त्यांची जय चालूच आहे. बरोबर आहे का नाही? आपल्यासाठी गज लोकांना कमवून ठेवलं आपल्या, पण त्याची जय कोणी करायला तयार नाही. त्याचे 10-13 घालायची पंचायत आहे. पण साधू संतांना तुमच्या आमच्या करता घातलं. म्हणून त्या संतांचे उपकार आपल्यावर असले पाहिजे. मायबाप इतकं तळमळीनं तुमच्या आमच्या करता जर त्यांनी सांगितलं असेल तर जीवानं समजून घ्यायला पाहिजे. जर नाही समजून घेतलं कोणाचं काय जाईल? हे जरी न ऐकाल दुसरा येईल, हे जरी न ऐकाल सरत शेवटी वा या नाराजी सगळ्याला. आता पिंगळाबाई गावाचा मी नाही घेत. हे जर नाही ऐकलं मायबाप साधू संतांचं ऐका, आमचं नका ऐकू. आम्ही बावळट लोक आहे, आम्हाला काही घेणं नाही तुमच्याशी. तुम्ही उद्या माराच्या ऐवजी आज का मला नाही घेणं, आम्हाला नाही घेणं संतांच्या जातीला आहे. आणि संत तळमळीनं सांगतात आवडीने नाम घोका म्हणे जनार्दन एका. एकनाथ महाराज इतकं सांगतात का बाबा. तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात का आणि करा, खूप सोपं साधन आहे. जर नाही केलं तर अधोगतीला जावं लागेल. चुकली यावर फेरा पडेल. विठ्ठल विठ्ठल आपण बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही तुम्हाला पटलं नसेल, वेगळं वाटलं असेल, नाही बाप ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. जन्माला आल्यानंतर एकदा ते वर्म आपलंसं करून घेतलं रे घेतलं त्या जीवनामध्ये त्या माणसासारखा भाग्यवान माणूस कोणी नाही. आणि जो परिपूर्ण अनुभूतीला पोहोचलेला जीव आहे त्या जीवाची सेवा तुकोबराय सांगतात माझ्याकडून घडली पाहिजे. है
तयाचा हरेक वाचते तयाचा हरेक वाचते देवा हरि
मज घडो त्यांची सेवा. अशा महात्म्याची सेवा मला घडायला मिळाली. तुकोबाराय म्हणतात माझ्या दैवाला पार नाही, म्हणून मला सुद्धा बापूसाहेब महाराज मुळे त्यांनी सुद्धा हा विचार समजून घेतला आणि रात्री फोन आला, उद्या सेवा करावा लागते. मायबाप परमार्थ समजून घेण्याचा विषय आहे, परमार्थ धपल्या काढायचा नाही, परमार्थ समजायचा विषय त्यांनी समजून घेतला. त्या लेकराचं भाग्य आज थोर आहे. अहो कुठंतरी संस्कार, कुठंतरी विचार, चांगले विचार. जगामध्ये पैशाला कमी नाही, खाया प्यायला कमी नाही, फक्त विचाराचेच कमी आहे आता. आणि ते विचार, चांगले विचार, अच्छे को अच्छे मिल गए हो गई दो बातें लेकिन गधे को गधे मिल गई. चांगले विचार जीवनात ठेवा, चांगल्या सत्संगतीमध्ये जीवनात राहा, तरच आपलं जीवन चांगलं होईल, सुख संपन्न होईल. नाही तर अगद पैसे येऊ नये बाई, घर घर भरलं आणि तोंड भरलं, साखर चाललं, त्याला भलती साखर झाली, मीठ द्यायला झालं. म्हणून जीवनामध्ये चांगल्याच्या संख्येला राहा. त्याच्यामध्ये आता काही बोलण्याचा प्रयत्न केला. अतिशय गुणीजन विशारद मंडळी या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी झाली. तुमच्या सर्वांच्या चरणी लाख लाख धन्यवाद. आमचे परमप्रिय असणारे पारसनाथ महाराज नेतके असतील, समसुस्थित त्यांनी अतिशय सुंदर दिली, त्या सर्वांचे धन्यवाद देऊन शेवेला पूर्ण विराम देऊन आणि सुरू